जणी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधून पाहे। मना त्वांची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगडे प्राप्त झाले। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। मनाला उपदेश करत असताना, मार्गदर्शन करत असताना समर्थ या ठिकाणी त्या मनालाच विचारतात, मना, जगामध्ये सर्व सुखी असा कोण आहे? मना, तू विचारी आहेस ना? मग हा स्वतःच विचार करून बघ ना। खर तर या ठिकाणी मनुष्य कार्य करत असताना फक्त सुख आणि सुख शोधत असतो। आपल्या आयुष्याचं हे वस्त्र विणत असताना या वस्त्राला दोन प्रकारचे धागे लावलेले आहेत। त्या धाग्यांची ओळख करून देताना असं म्हटलेलं आहे, एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे। तो एक धागा सुखाचा आहे ना, तो शोधता शोधता माणसाचं पूर्ण आयुष्य जाते। ज्याच्यासाठी तो सगळा खटाटोप करतोय, आटापिटा करतोय, जे धावपळ करतोय, जे सुख मिळावं म्हणून मरतोय, तरी सुखाची आणि त्या माणसाची भेट होत नाही। याला कारण काय बरं? तसं पाहायला गेलं तर आज माणसाला अनेक प्रकारची साधनं उपलब्ध होतात। सुखासाठी ती साधनं तो प्राप्त करून घेत असतो। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसासाठी त्याचं काम हलकं व्हावं म्हणून ते काम करताना त्याला आनंद मिळावा, सुख मिळावं, समाधान मिळावं, यासाठी अनेक प्रकारची साधनं आज या कलियुगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। माणसाने प्रत्येक क्षेत्रामध्ये केलेली प्रगती पाहता आणि त्याला उपलब्ध झालेली साधनं त्यांचा विचार करता वास्तविक मनुष्य आज सुखी व्हायला हवा आहे। पण क्षेत्र कोणतंही असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्या, आध्यात्मिक क्षेत्र असू द्या, कृषी क्षेत्र असू द्या, कोणत्याही क्षेत्राचा जरी आपण विचार केला ना, तरी कितीही माणसाने प्रगती केली, कितीही जरी उंच स्तरावर त्या माणसाने आपली प्रगती केली, तरी सुद्धा त्याच्याकडे सुख पाहायला मिळत नाही, त्याच्याकडे समाधान पाहायला मिळत नाही। त्याला कारण म्हणजे एकमेकाच्या पुढे जाण्याचा मोह माणसाला आवरत नाही। कॉम्पिटिशन, स्पर्धा, देवाच्या कृपेने जे मिळाले त्यात समाधान नाही, त्यात सुख नाही, त्यात सुख नाही पाडत। पायी चालणारा मनुष्य सायकल वर जाणाऱ्या माणसाकडे पाहतोय, अरे किती मजा आहे त्याची, सायकलवर चाललाय तो। सायकलवर जाणारा मनुष्य दुचाकीवर जाणाऱ्या माणसाकडे पाहतोय, हाय का त्याला काही पायंडर वगैरे मारायला, काय चढाव असो उतार असो अगदी व्यवस्थित जातोय तो, आराम मध्ये, मस्त मजा येते। स्पीड पण किती आहे, वेग किती आहे। त्या दुचाकीवाल्याला पण ज्या वेळेला ऊन लागतंय की नाही, त्या वेळेला हवा लागते की नाही, त्या वेळेला तो 4 चाकीवाल्याकडे पाहत असतो। आणि साधी आपली गाडी, कमी किमतीची 4 चाकी गाडी ज्याची असेल, तो मोठी आलिशान गाडी जी असेल, सगळ्या सुविधा त्या गाडीमध्ये, अशा महागड्या गाडीकडे पाहतोय। आणि महागड्या गाडीवाला पण जेव्हा एखाद्या वेळी ट्रॉफिक मध्ये
अडकतोय की नाही, गर्दीमध्ये अडकतोय की नाही, त्यावेळेला वरुड जाणाऱ्या हेलिकॉप्टरकडे पाहत असतोय तो. हाय का त्याला म्हणे काही गर्दी नाही, त्यांना ट्रॉफिक नाही, निघाले काय आणि पोहोचले काय. माणूस आपल्या जीवनामध्ये कार्य करत असताना पुढे पुढे नुसता धावपळ करतोय, नुसता पुढे पुढे निघायला पाहतोय. बस मला आज हे मिळालं, उद्या ते कधी मिळेल, ते प्राप्त झालं, उद्या त्याच्याही पुढचं कधी मिळेल याची अपेक्षा करत असतो, याचा विचार करत असतो. ह्याला मी मागे टाकलं ना, त्याला कधी टाकेल, त्यालाही मागे टाकल्यानंतर अजून त्याच्या पुढे मी कधी जाईल. कॉम्पिटिशन, स्पर्धा. अनेक क्षेत्रामध्ये मनुष्य आज या कलियुगामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती केलेली आहे, पण सुख नाही, समाधान नाही. कारण समोरच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे ना त्याचा. एखाद्या महिलेच्या अंगावर 10,000ची साडी जरी असली ना, तरी तिला समोरच्या महिलेच्या अंगावर असलेली 800 रुपयाची साडीच भारी वाटत असते. 40-45 मुली बघितल्यानंतर त्याने 41वी 46वी काहीतरी पसंत केली. लग्न झाल्यानंतर 2 वर्षानंतर त्यालाही कधीतरी कुठेतरी वाटते जरा घाईच केली नाही का. ही वृत्ती आहे माणसाची, हे घाणेरडे विचार आहेत माणसाचे, आणि म्हणून माणसाला समाधान नाही, सुख नाही. कारण जे मिळालंय ना त्याच्यामध्ये त्याला आनंद घेता येत नाही. फक्त ह्याच्या पुढे कधी निघेल, त्याच्या पुढे कधी निघेल, हे कधी मिळेल, ते कधी मिळेल. मुळात माणसाने सुखासाठी जी साधनं प्राप्त करून घेतलेली आहेत ना, ती साधनं चुकीची आहेत. आपण संसारामध्ये आयुष्यभर जरी सुख शोधलं तरी आयुष्यात त्या संसारामध्ये कधीही सुख मिळणार नाही. आजा गेला, पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. आपल्या डोळ्यासमोर सगळे गेले हो, सुखाची आणि समाधानाची, आणि त्यांची भेटच झाली नाही. कधीतरी संसारातलं सुख सुद्धा माणसाला टोचतंय, सुख टोचतंय बघा. कधीतरी तो बसणारा इकडे तिकडे साळत पिळत असतो. काय झालं म्हणजे, तुम्ही जी उशी मला दिलेली आहे ना, जी गादी मला दिलेली आहे ना, त्याच्यात सुख आहे, टोचतंय म्हणे. असं संसारातलं सुख आहे. सुख म्हणावं तर ते टोचतंय सुद्धा. निरंतर चिरकाल टिकणार सुख जर आपल्याला हवं असेल ना, तर रूपाच्या अभंगामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर. सर्व सुखाचा आगर आहे पांडुरंग परमात्मा, श्रीराम प्रभू, संत चरण, सत्संग, संतांचा संग हा सुखाचा आगर आहे. शेवटपर्यंत टिकणार सुख, ज्याला ब्रह्मसुख म्हणतात, ज्याला आत्मसुख म्हणतात, ते आत्मसुख, ते ब्रह्मसुख प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे. इकडे तिकडे पाहून नर्वस होतो मनुष्य, तो सुखी आहे, तो सुखी आहे, मला कधी मिळायचं, मी कधी सुखी व्हायचो. अरे दादा, आपल्याला जरी वाटत असेल त्याच्याकडे बंगला आहे, गाड्या आहे, माड्या आहे, तो सुखी आहे, जाऊन बघ जरा, काही विचार कर जरा तिथे. म्हणून स्वतः समर्थ म्हणतात, म्हणा जगी सर्व सुखी असा कोण आहे रे, विचारी म्हणा तू शोधून पहा. तुला असं वाटत असेल अमुक मिळाल्यानंतर मी सुखी होईल, ते ज्याला मिळालंय ना त्याची अवस्था बघ. तुला वाटत असेल अमुक मिळाल्यानंतर हे मला मिळालं की मी सुखीच, ऐक ना, बघा जरा त्याच्याकडे. एखादं पद नाही मिळालं की माणसाला दुःख वाटतंय. ते पद मिळालं की त्याच्या पुढचं पद मला कधी मिळतंय, ऐक ना. मंत्रीपद मला कधी मिळतंय, त्याच्या पुढचं मंत्रीपद मला कधी मिळतंय. दुःखच आयुष्यामध्ये, दुःखच. मरतय तरी त्याला ते सुख मिळत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत तो सुखी आहे असा एकही तुम्हाला मनुष्य मिळणार नाही. कधीही स्वतःहून बोलणार नाही की मी सुखी आहे म्हणून. धावपळ नसते. ज्यांना ब्रह्मसुख प्राप्त झालेला आहे, ज्यांना आत्मसुख प्राप्त झालेला आहे, तिथे स्थिरता पाहायला मिळते. जे देवाच्या कृपेने प्राप्त झालेला आहे त्याच आनंद मानतात, त्यात सुख मानतात. आणि खऱ्या अर्थाने चिरकाल आणि निरंतर टिकणारं सुख
हे आपल्याला अध्यात्मामध्ये प्राप्त होत असतंय, देवाच्या चरणी प्राप्त होत असत. संसारामध्ये, प्रपंचामध्ये मना शोधून बघ, विचारी म्हणा तुझी शोधून पाहिजे. कसं मांडले बघा इथे, विचारी म्हणा तुझी शोधून पाहिजे. खर तर संत म्हणतात, समर्थ म्हणतात, मनात वांचिरे पूर्व संचित केले. कायिक, वाचिक, मानसिक आणि आर्थिक ही चारही प्रकारची संपणार एवढी भगवंताने आपल्या बरोबर दिली होती. अहो साधं उदाहरण आहे, आपल्या घरी जर पाहुणे बोलवायचे असतील तर त्यांचा पाहुणचार होण्या एवढी ऐपत जर आपली असेल तर आपण बोलवतोय. जेवढ्या पाहुण्यांची व्यवस्था आणि पाहुणचार आपल्याला करता येईल तेवढेच पाहुणे आपण बोलवत असतो. त्यांची व्यवस्था आपल्याला करता येईल तेवढेच पाहुणे आपण बोलवत असतो. वैरणीची व्यवस्था केल्यानंतर आपण गुरांचा विचार करतोय, त्यांना पोटभर वैरण देता येईल का, हा विचार जर आपण करतोय तर सांगा ना, या ठिकाणी जन्माला घालण्याच्या आधी भगवंताने आपला विचार केला नसेल का? या ठिकाणी जन्माला घालण्याच्या आधी भगवंताने आपली व्यवस्था केली नसेल का? त्याची ओळख करून देत असताना या ठिकाणी समर्थ म्हणतात, तुला जन्माला घालण्याच्या आधी तुझी सगळ्या प्रकारची व्यवस्था भगवंताने केलेली आहे. मनात वांचिरे पूर्व संचित केले. जे जे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्राप्त होतंय हे संचिताप्रमाणे, पूर्व संचिताप्रमाणे प्राप्त होत असत. या सारखे भोगणे प्राप्त झाले. आपल्याला दुःखाची वेळ का आली तरी सुद्धा, आपल्यावर रडायची वेळ का आली तरी सुद्धा, आम्हाला विचार करायची चिंताग्रस्त बसण्याची वेळ का आली, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आपले विचार, आपली कर्म, आपलं वागणं, आपलं जगणं यावर सगळ्या प्रकारच्या गोष्टी अवलंबून आहेत. आपण कसं वागतोय, कसं जगतोय, वर्तमान कालावर आपला भविष्य काल आधारित आहे. आपण वर्तमान कालामध्ये काय करतोय याच्यावर आपलं भविष्य काल आधारित आहे. आता जे आपण खातोय ना, थोड्या वेळात त्याचेच ढेकर आपल्याला येणार आहेत. तसंच आहे, आता जे आपण कर्म करतोय ना, त्या कर्माची प्राप्ती, भोग असतील, जे काही असेल फळ, ते भविष्य काळात आपल्याला तेच मिळणार आहे. म्हणून जगावं कसं, वागावं कसं हे माणसाला कळलं पाहिजे. जगणं, वागणं ज्याला कळलं ना, त्याच्यामध्ये परिवर्तन घडतंय, त्याच्या मनामध्ये परिवर्तन घडतंय, त्याच्या कर्मामध्ये परिवर्तन घडतंय. आणि परिवर्तन घडावं म्हणून ही मनाला शिकवण समर्थाने दिलेली आहे. या ठिकाणी ती शिकवण देत असताना समर्थ मनाला हात मारून सांगतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे. या जगामध्ये मना तू स्वतः अवलोकन कर, स्वतः पहा कोण सुखी आहे. अरे संतांशिवाय कोणी सुखी तुला दिसणार नाही. साधू पुरुषांशिवाय, साधकाशिवाय, त्या श्रीराम प्रभूंच्या दासाशिवाय, देवाच्या भक्ताशिवाय कोणी सुखी दिसणार नाही. त्या भक्ताकडे, त्या दासाकडे, त्या साधकांकडे आम्हाला आत्मसुख पाहायला मिळतंय, ब्रह्मसुख पाहायला मिळतंय. विचारी म्हणा तू विचारी आहेस, विचारी म्हणा, स्वतःला विचार म्हणा. तू स्वतःकडे शोध, शोधण्याची वृत्ती, तो विवेक तुझ्याकडे प्राप्त करून दिलेला आहे. स्वतः शोध, विचारी म्हणा तुझी शोधुनी पाहिजे. मनात वांचिरे पूर्व संचित केले. जी काही कर्म आपण करतोय, जो वागतोय, जगतोय, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक चारही प्रकारची संचित भगवंताने पुरून उरेल एवढं दिली होती. पण आम्ही उधळपट्टी केली नुसती, विचार केला नाही त्याचा. जगणं कसं असावं, वागणं कसं असावं, आम्ही काय बोललं पाहिजे, आम्ही कसं राहिलं पाहिजे, आम्ही काय केलं पाहिजे, कधीच याचा विचार केला नाही. अविवेकाने वाटचाल केल्यामुळे जर दुःख प्राप्त होत असेल, मना तयासारखे भोगणे प्राप्त झाले.
सुखाने राहायचंय, आनंदाने राहायचंय, समाधानाने जर राहायचंय तर ते सूत्र संतांनी आपल्याकडे दिलेले आहे, देवाने आपल्याकडे सूत्र दिलेलं आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. काय म्हणतात माऊली? आपुली आपण करा सोडवना, संसार बंधन तोडावे. माऊली म्हणतात आपल्याला सोडवण करायची आहे. इथे कोणीही येणार नाहीये, कोणाची वाट पाहून चालणार नाही. म्हणून त्या सारखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ.